नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सोपी पद्धत. तर साडीला पिको फॉल करताना साडीचा पिको सरळ येणं गरजेचं असतं. त्यासाठी साडी कटिंग करताना या पद्धतीने जमिनीवर सरळ अंथरून घ्यायची आणि सरळ एका लाईनमध्ये साडीचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे हा पदराचा भाग आहे. सुरुवातीला आपण पदराचा भाग कट करून घ्यायचा आहे. कट करताना या पद्धतीने साडी जमिनीवर अंथरायची आहे आणि एका लाईनमध्येच कात्री पकडायची आहे या पद्धतीने, किंवा तुम्ही धागा पकडून सुद्धा साडीचं सरळ कटिंग करू शकता. तर हे पहा, या पद्धतीने अगदी सरळ एका लाईनमध्ये मी साडीचं कटिंग करून घेत आहे. या पद्धतीने जर साडीचं कटिंग केलं तर साडीचा पिकोही सरळ येतो, किंवा धागा काढून कट केला तरी होतं. पण बऱ्याच वेळा धागा विणताना वाकडा तिकडा सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे कटिंग करताना सुद्धा वाकडं होण्याची शक्यता असते. त्यामुळे साडी जर जमिनीवर अंथरली आणि या पद्धतीने जर सरळ एका लाईनमध्ये जर कटिंग केलं तर साडीचा पिको कधीच तिरका होणार नाही आणि डबल कटिंग करण्याची किंवा डबल पिको करण्याची गरज पडणार नाही. तर हे पहा, या पद्धतीने साडीचं सरळ कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण साडीला पिको करायचं आहे. चला तर मग पिकोच्या मशीनवरती साडीला पिको करूयात. तर आता पिको करण्याच्या अगोदर हा जो फॉल आहे हा मी धुवून घेतलेला आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की ताई तुम्ही फॉल धुवून घेतला आहे पण फॉलला प्रेस केलेलं दिसत नाही. तर हे पहा, या पद्धतीने फॉल प्रेस केल्यानंतर सुद्धा कॉटनचा फॉल असल्यामुळे त्याला थोड्याशा चुन्या दिसतात. तर असं कुठलीही शिलाई काम करणारी मैत्रीण असू दे, ती फॉल न धुता न प्रेस करता साडीला कधीच लावणार नाही. कारण न धुता न प्रेस करता जर फॉल साडीला लावला तर साडी धुतल्यानंतर फॉल पण धुतला जातो आणि फॉल अकसला जातो आणि साडीला चुन्या पडतात. त्यामुळे प्रत्येक मैत्रीण ही फॉल धुवून प्रेस करून मगच साडीला लावते. आता मी या पद्धतीने साडीला फॉलला प्रेस करून घेते आणि त्यानंतर या पद्धतीने सर्व फॉलच्या घड्या एकदम करून घेते. कारण मी एक साथ भरपूर साड्या पिको फॉल करते. जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलं की मी एका वेळेस 50-60 साड्या पिको फॉल करते. त्या पद्धतीने मी फॉल पण धुवून आणि इस्त्री करून एकदम ठेवते आणि मग साड्यांना फॉल पिको करताना एकदम लावते. तर या पहा, आता मी फॉल तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे मी पिको फॉलची मशीन घेतलेली आहे. आता इथे आपण पिको करणार आहोत. तर साडीची उलटी आणि सरळ बाजू बघून घ्यायची आहे. तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल, उलटी बाजू वरच्या बाजूने आहे आणि सरळ बाजू खालच्या बाजूने आहे. आणि पिको फॉलच्या मशीनचा जो नॉब आहे त्याच्यामध्ये मी साडीचा काटपा या पद्धतीने ठेवलेला आहे आणि मग साडीला पिको करत आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असेल की साडीसुद्धा मी हलक्या हाताने पुढे खेचत आहे. असं केल्याने साडीचा जो पिको असतो तो अगदी बारीक होतो, अगदी दोरीसारखा बारीक पिको होतो, जाडसर पिको होत नाही. तुम्हीसुद्धा या पद्धतीने साडीला अलगद पुढे हाताने खेचून मग पिको करून पहा, अगदी दोरीसारखा तुमचा पिको होणार. तर पहा, आता मी ते धागा कट न करता दुसऱ्या बाजूने थोडासा भाग ओपन होता त्या बाजूनेही पिको करून घेतलेला आहे. आता बॅक साईडला पिको करून झाल्यानंतर पदराच्या बाजूने सुद्धा मी त्याच पद्धतीने पिको करून घेत आहे. इथे पण मी अलगद हाताने पुढे खेचत आहे बारीक दोरीसारखा पिको होण्यासाठी. तर या पद्धतीने तुम्ही साडीला पिको करू शकता. आता फॉल लावताना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो फॉल धुवून घेणे, वाळवणे आणि इस्त्री करून घेणे. त्याशिवाय तुम्ही साडीला कधीच फॉल लावू नका आणि मीही लावत नाही. तर चला, साडीला तर पिको करून झाला आहे, आता फॉल लावूया. आता फॉल लावताना साडीला मागच्या साईडनं मार्जिन किती सोडायचं हा बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो किंवा गोंधळ असतो. तर बॅक साईडचं मार्जिन जे असतं त्या बाजूला तुम्ही 12 ते 13 इंचापर्यंत मार्जिन ठेवू शकता. तर इथे पहा, साडी सरळ अंथरून घ्यायची आहे. आता साडीचं मागचा जो भाग आहे तो या पद्धतीने उलटा भाग वरच्या बाजूने येईल या पद्धतीने साडी ठेवायची आहे. मार्किंग करून घ्यायचं आहे 12 ते 13 इंचावरती आणि तिथून पुढे फॉल लावायचा आहे. आता मी ते 12 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि हा जो फॉल आपण धुवून आणि इस्त्री करून घेतलेला होता त्या फॉलला पुढच्या बाजूने अर्धा इंच दुमडून घ्यायचा आहे. फॉलसुद्धा उलटा आणि सुईचा पाहून घ्यायचा आहे. आतल्या बाजूने दोरा येईल या पद्धतीने फॉल साडीच्या काठावरती ठेवायचा आहे. आता इथे बऱ्याच मैत्रिणी म्हणतील की फॉल तर रेड कलरचा दिसतोय आणि साडी अबोली कलरची दिसते. तर नाही, फॉलसुद्धा अबोली कलरचा आहे पण तो दिसतोय इथे साडीला बरोबर मॅचिंग असा फॉल आहे. पण साडीचा कलर फिरता असल्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला फॉल दिसत आहे.
तर या पद्धतीने साडीच्या एकदम काठावरती मी फॉल ठेवून इथे पिको केलेला आहे. तर इथे सुद्धा बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की जाडसर होतं. तर आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं कुठेही जाडसर नाही. तर इथे का होत नाही जाडसर, तर साडीच्या काठावरती फॉल ठेवल्याने आणि पुढे थोडंसं पिको करताना ह्या पद्धतीने थोडंसं खेचलं ना, ती पिको जो असतो ना तो विरळ होतो, म्हणजे जाडसर होत नाही. त्यामुळे साडीला पिको करताना किंवा फॉल साडीला जोडताना या पद्धतीने साडी पुढे खेचायची आहे थोडीशी, म्हणजे जाडसरपणा कमी होतो. आणि अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत फॉल साडीला जोडायचा नाही. थोडं थोडं या पद्धतीने साडी सेट करत थोडा थोडा फॉल साडीला पिको करून घ्यायचा आहे. याने पिको ही साडीला छान होतो. आता फॉल जोडताना दुसऱ्या टोकापर्यंत आल्यानंतर पुन्हा अर्धा इंच फॉल इथे दुमडायचा आहे. आता इथे थोडा तिरका फॉल आहे, त्यामुळे मी थोडासा भाग सरळ कट करून घेते आणि मग हा फॉल अर्धा इंच दुमडून घ्यायचा आहे आणि साडीला जोडून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचे जे काही धागे असतील तेही व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. आता इथे सुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी साडी जमिनीवर अंथरून घेते आणि मग हातशिलाई करते. हो, ती पद्धतही अगदी योग्य आहे आणि ही पद्धतही योग्य आहे. बऱ्याच वेळा ऑर्गेन्झा आणि सिल्क साड्या असतात, त्यांना आपण असं मशीनवरती तर हातशिलाई करू शकत नाही, कारण त्या खूप सटकतात. म्हणजे त्यांचं सूत सरकणारं सिल्की असल्यामुळे त्या सटकतात आणि त्यामुळे फॉल तिरका लागला जातो. पण जर काठपदर कॉटन साडी असेल तर तुम्ही मशीनवरतीही अगदी खूप इझिली फॉल तुम्ही लावू शकता. तर आता फॉल लावताना फॉलला मॅचिंगच दोरा घ्यायचा आहे आणि दोरा अखंड घ्यायचा आहे. जेवढा फॉल आहे त्यापेक्षा 3 पट दोरा घ्यायचा आहे किंवा 2.5 पट तरी तुम्ही दोरा घ्यायचा आहे. त्यामुळे साडीला फॉल अखंड लागला जातो. आता 2 पदरी मी दोरा ओवून घेतलेला आहे. मागच्या बाजूनेही दोऱ्याला गाठ देऊन घ्यायची आहे. त्याने हात शिलाई केल्यानंतर दोरा निघत नाही, लॉक होऊन जातो. तर आता हात शिलाई करताना वरच्या बाजूने 1/4 इंच आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढा दोरा दिसेल या पद्धतीने हात शिलाई करायची आहे. तर हे पहा, इथे आपण हात शिलाई करताना मी तुम्हाला दाखवते. खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढा दोरा येईल या पद्धतीने करायचा आहे. आणि हा जो साडीचा सरळचा भाग असतो उभा, तिथे अगदी व्यवस्थित सुरुवातीला काळजीपूर्वक हात शिलाई करायची आहे. सुरुवातीला जर काळजीपूर्वक हात शिलाई केली तर फॉल अगदी व्यवस्थित लागला जातो साडीला. आणि दोरा तुटला तर अखंड फॉल लागला जात नाही आणि मग तुटक दोरा लागला जातो. त्यामुळे सुरुवातीला दोरा तुटणार नाही अशी काळजी घ्यायची आहे. आणि हातशिलाई केल्यानंतर जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलं तसा अगदी अलगद हात फिरून घ्यायचा आहे, म्हणजे फॉल जो आहे तो साडीला प्लेन बसतो. तर आता पूर्ण साडीला जसं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती हातशिलाई करून घ्यायची आहे. तर हे अशा पद्धतीने आणि असं थोडंसं खेचून हात फिरवून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करायची आहे. तर चला मी तुम्हाला अजून थोडंसं हातशिलाई करून दाखवते. सुरुवातीला थोडं कमी करायचं आणि मग थोडं पुढं गेलं की मग जास्त टाके घालून मगही तुम्ही दोरा ओढू शकता. आता इथे थोडंसं गाठ वाटत होती एकत्र दोरा झाल्यामुळे, तर दोरा असा वेगळा करून ठेवायचा, म्हणजे दोरा पुढे सरकताना सोपा पडतो आणि गाठ पडून दोरा तुटत पण नाही. आता दुसऱ्या टोकाकडे आल्यानंतर इथे मी 1-2 वेळा दोरा असा ओवून घेतला आहे आणि त्यालाच गाठ देऊन घेतले. त्यामुळे इथे सुद्धा दोरा निघत नाही आणि इथे दोरा लॉक होऊन जातो. गाठ जर दिली नाही तर हळूहळू करून दोरा निघतो आणि फॉलसुद्धा उसवला जातो. तर या पद्धतीने तुम्ही पूर्ण साडीला पिको फॉल करू शकता. तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला पिको फॉल करून झालेला आहे. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून सर्वांचे धन्यवाद.